पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक। सिंधू जलकराराला स्थगिती, अटारी सीमाही बंद, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश। पहलगाम हल्ल्यामधील पर्यटक कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यामध्ये आणलं। सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न। श्रीनगरहून 83 प्रवाशांना घेऊन पहिलं विमान आज मुंबईत येणार। एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद। उद्या रात्री 9 वाजल्यापासून पूल बंद। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईत लोकल, मेट्रो आणि बेस्टचा प्रवास एकाच तिकिटावर मे महिन्यापासून प्रवास करता येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। भारतीय शेअर बाजारातली तेजी कायम। 7 दिवसांमध्ये 8% वाढ। सेन्सेक्सनं ओलांडला 80,000चा टप्पा, तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 36 लाख कोटींची भर। कुर्ला घाटकोपरमध्ये शनिवारी पाणीबाणी। दोन्ही शहरांमधील पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार। जलवाहिनीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद।